छान पावसाचं वातावरण झालं तर चला मग मस्त चटपटीत काहीतरी बनवूया। पहिल्यांदा कोबी घेऊया, त्यात कांदा कोथिंबीर बारीक चिरून टाकावी। नंतर थोडासा गरम मसाला, हळद, मीठ, तिखट इत्यादी मसाले टाकावे। नंतर ते सर्व मिक्स करायचं आणि गव्हाचं पीठ मळून घ्यायचं। माझ्याकडे शिल्लक सकाळीचं उरलेलं तेच मी आता वापरणार आहे। आपण पुरणाच्या पोळीसाठी जसं सारण भरतो तसंच सारण ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। अगदी मस्त होतं। सारण व्यवस्थित भरायचं आहे आणि गोळा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे आणि नंतर तो आपल्याला हवा त्या आकारात लाटून चांगला खरपूस होईपर्यंत भाजायचा आहे। हा पराठा हेल्दी पण आहे आणि करायला पण सोपा आहे। तुम्ही पण हा पराठा ट्राय करा आणि तुमच्या मुलांना पौष्टिक असा नाश्ता देऊ शकता सकाळी। हा पराठा एक नारळाची चटणी किंवा सॉससोबत छान लागतो। त्यासोबत आपण तुम्ही ट्राय करू शकता।